आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती देवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पॉडकास्ट मालिकेतील आजच्या भागात मी सौ गौरी गोठिवरेकर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मागच्या भागामध्ये आपण मीराताई यांना आमंत्रित केलं होतं. त्यांच्याकडून आईंच्या प्रचार कार्याबद्दल आपण जाणून घेतलं. तसंच आईंचा भजन मार्ग म्हणजे कोणती भजनं आहेत, काय प्रकारची भजनं आहेत तेही त्यांनी म्हणून दाखवलं होतं. याविषयीच अधिक जाणून घेण्यासाठी आज परत एकदा आपण मीराताईंना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मीराताई, तुमचं मनापासून स्वागत. मागच्या भागामध्ये बालोपासनेचं जेव्हा तुम्ही एखाद्या शाळेमध्ये प्रचार करायचा किंवा मुलांना बालोपासनेची गोडी लावावी म्हणून एखादं त्यातलं पद वगैरे म्हणून दाखवायचा जेणेकरून ती मुलं आकृष्ट होतील, तर ते पद नक्की काय, तुम्ही नारायणाचा काहीतरी एक उल्लेख केला होता, तर ते जाणून घेण्याची खूप उत्कंठ आहे. तर ते पद जरा तुम्ही आम्हाला म्हणून दाखवावं आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. शाळेत गेल्यानंतर आम्ही जी प्रार्थना सांगत होतो नारायणा, कारण म्हणायला सोपी आणि सांगायलाही सोपी, तर ती प्रार्थना आता मी म्हणून दाखवते. नारायणा हे नारायणा, नारायणा हे नारायणा, नारायणा हे नारायणा, नारायणा हे नारायणा. जगादिस्तंभा नारायणा, लक्ष्मी वल्लभा नारायणा, कमलनाभा नारायणा, नारायणा हे नारायणा. देवकी नंदना नारायणा, गोपी जीवना नारायणा, कालिया मर्दना नारायणा, नारायणा हे नारायणा. सुहास्यवदना नारायणा, राजीवलोचना नारायणा, मदनमोहना नारायणा, नारायणा हे नारायणा. जगज्जनका नारायणा, जगत्पालका नारायणा, जगन्निवासका नारायणा, नारायणा हे नारायणा. पतित पावना नारायणा, तीर्थवसना नारायणा, शेषशयना नारायणा, नारायणा हे नारायणा. त्रिगुणातीता नारायणा, षड्गुणवंता नारायणा, वसुदेवसुता नारायणा, नारायणा हे नारायणा. सुरनरवंदना नारायणा, असुरकंदना नारायणा, नित्यनिरंजना नारायणा, नारायणा हे नारायणा. यदुकुलभूषणा नारायणा, भवसिन्धुतारणा नारायणा, कलिमलहरणा नारायणा, नारायणा हे नारायणा. अतिशय सुंदर अशी चाल, अगदी छान अर्थ. म्हणजे छोटे छोटे बाळगोपाल तर आकृष्ट होणारच, ते येणारच धावत, पण त्यांचे आईवडील पण नक्की येत असतील त्या बालोपासनेला. आता ताई, प्रचार कार्यासंबंधी आपल्याला पुढे असा एक मला विचारायचा आहे प्रश्न, की जिथे जिथे भजनं आधीपासून चालत होती, उपासना चालू होत्या, मंदिरं चालू होती, तिथेही मला वाटतं हे प्रचार कार्य तुमचं चालत असेल. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवत आहे, दिंडी म्हणून ऐकलेलं आहे. म्हणजे दिंडी म्हणजे प्रचार कार्याचाच एक स्वरूप असं म्हणता येईल, बरोबर?
मग इथे नक्की, कारण तिथे जर 3 वेळची उपासना चालते आहे, तर मग तिथे तुमच्या उपासनांचं स्वरूप काय असायचं? आणि मला अजून एक आठवत आहे की बेळगावची दिंडी येणार म्हणून आधीच एक उत्साहवर्धक वातावरण यायचं असतं आणि ते एक मंत्रमुग्ध असं सगळं ते 7 दिवस असे कधी संपायचं आहे ते कळायचं नाही. तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला. प्रचार सेवेमध्ये कसं की नवीन ठिकाणी गेल्यानंतर आईंची पहिल्यापासून पूर्ण माहिती देण्याचं पद्धत होती. पण ज्या ठिकाणी ही उपासना चालू आहे, काही वर्ष काही एखाद्या मंदिरामध्ये उपासना चालू असेल आणि परत जर त्या ठिकाणीच प्रचार सेवा करायची असेल किंवा हा सप्ताह करायचा असेल, तर मुळामध्ये त्या लोकांना थोडीशी, काही लोकांना तरी माहिती झालेली असायची. मग याच्या पाठीमागचा उद्देश एक दुसरा होता की जर काही उपस्थिती कमी झाली, भजनाला येणाऱ्या भगिनी किंवा अशी संख्या जर कमी झाली, तर त्या मंडळींचं असं म्हणणं असायचं की आमच्याकडे परत एकदा ही प्रचाराची दिंडी येऊ देत, म्हणजे जेणेकरून नवीन लोक आणखीन ॲड होतील किंवा जी मंडळी येत नाही आहेत ती त्या निमित्ताने परत यायला लागतील. तर हा पण एक उद्देश त्याच्या पाठीमागे होता की ज्या ठिकाणी प्रार्थना चालू आहे, उपासना चालू आहे, तिथे ज्यावेळेस आम्ही जायचो प्रचारासाठी, म्हणजे सेवेकरी मंडळी, दिंडी असं आपण म्हणू, कारण आईंच्या वेळेला काही दिंडी म्हणत नव्हते, पण एक प्रचलित त्याचं काय म्हणतात ना नाव आहे की दिंडी, कुठे एकत्र गेलं की दिंडी चालली असं. तर आपण एक आता दिंडी म्हणायला हरकत नाही की आईंच्याकडून आलेली ही सगळी मंडळी म्हणजे दिंडीमधून येत होती. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर एकतर तिथे नियमित उपासना चालू होती, पण तरीही तिथे गेल्यानंतर आम्ही एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जर प्रचार हवा असेल, म्हणजे नवीन लोकांना आणखीन कळायचं असेल, तर पुस्तक सेवा करायची का त्या गावात गेल्यानंतर, असं तिथल्या स्थानिक मंडळींना विचारत होतो. मग त्यांनी सांगितलं की आता इथे प्रचाराची परत आवश्यकता आहे, काही नवीन वस्ती झालेली आहे किंवा एखादी नवीन ठिकाणी काही घरं नवीन झाल्यानंतर त्या भागामध्ये आपण नवीन लोकांना माहिती सांगू शकतो. तर त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही परत सकाळच्या वेळेमध्ये पुस्तक सेवा करत होतो, म्हणजे 9 ते 12 या वेळेमध्ये. असेच जसं आपण पुस्तक सेवा करत होतो म्हणजे आईंच्या वेळेला किंवा नंतरसुद्धा नवीन ठिकाणी, तर तशीच पुस्तक सेवा परत त्या स्थानिक मंडळींना घेऊन आम्ही गट करून त्या घरी जाऊन सकाळच्या वेळेमध्ये 9 ते 12 ही पुस्तक सेवा त्या ठिकाणी केली जायची. आणि संध्याकाळचं स्वरूप असं असायचं की संध्याकाळी हे नेमाचंच भजन घ्यायचं. नेमाचं भजनच एक वेळ तरी घडायला पाहिजे आपल्या हातून, म्हणून ती नेमाचं भजन, सायन्स स्मरणाचं भजन घ्यायचं. त्याच पद्धतीने आईंचं चरित्र सांगितलं जायचं. अन्यथा दुसरं काही जर नुसते अनुभव हवे असतील तर अनुभव सांगायचे, कारण नवीन मंडळी आली तर त्यांना परत आईंच्या चरित्राची परत माहिती पाहिजे. म्हणून कधीकधी चरित्र ही सांगितलं जायचं किंवा चरित्राची आवश्यकता नसेल तर अनुभव सांगितले जायचे किंवा आईंच्या कार्याची थोडक्यात मध्ये किती महत्त्वाचं आहे कार्य, या पद्धतीने मध्ये अर्धा तास वगैरे असं सांगितलं जायचं. असं संध्याकाळ नेमाची उपासना या पद्धतीने 1.5 तासाचा कार्यक्रम व्हायचा. आणि रात्रीचं भजन 9 ते 10:30 जी काय वेळ असेल त्या वेळेमध्ये ती मंडळी जी नेमाने उपासना करतात, उत्सवाची काही भजनं त्या ठिकाणी ती लोक म्हणायचा प्रयत्न करतात, उत्सव घ्यायचा प्रयत्न करतात, तर त्यांना विचारायचं की तुम्हाला एखादा कुठला उत्सव या ठिकाणी शिकायचा आहे का, किंवा तुम्हाला त्यात काही अडचणी आहेत का, असं त्या लोकांना विचारायचं. कोण कधी त्यांना सिद्धार्थ पुण्यतिथी हवी असेल, गुरुपौर्णिमा हवं असेल किंवा कुठलाही एखादा उत्सव, जे आपले उत्सवाचे भजनाचं पुस्तक आहे त्यातला एखादा उत्सव जर त्यांना शिकायच्या पद्धतीने हवं असेल, शिकायचं आहे, माहिती नीट करून घ्यायची, तर 7ही दिवस म्हणजे एकही दिवस आम्ही वेगळं भजन घेत नव्हतो. 7 दिवस एकच भजन, एकाच उत्सवाचं. म्हणजे गुरुपौर्णिमा घेतली तर 7 दिवस गुरुपौर्णिमाच घ्यायची, श्रीकृष्ण जन्म घेतला तर 7 दिवस तोच घ्यायचा, सिद्धार्थ पुण्यतिथी घेतली तर 7 दिवस तोच घ्यायचा. का तर त्या लोकांना नीट शिकायला मिळत होतं, त्या लोकांना कशा पद्धतीने उत्सवाचं भजन म्हटलं जातं हे माहिती होत होती. आणि जी सेवेकरी मंडळी सेवा करणारी होती त्यांच्या शाखेमध्ये त्यांना पूर्णपणे नीट शिकता येत होतं. काही अडचणी असतील तर मधल्या वेळेमध्ये ती लोकं आम्हाला येऊन विचारत होती, परत त्यांच्या शंकांचं त्यावेळेला निरसन केलं जायचं. अशा पद्धतीने रात्रीचं कार्यक्रम व्हायचा. आणि मुख्य बेळगावहून मंडळी आलेली आहेत म्हटल्यानंतर एकतर त्यांना आईंच्याकडून आलेली, आई हा मोठं पाठीमागे असल्यामुळे एवढा काही म्हणजे प्रेम मिळायचं लोकांचं, तिथल्या लोकांचं, कारण आईंच्याकडून आले. बापरे, हे कोण मोठे VIP असल्यासारखं आम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांचं प्रेम मिळायचं.
अशी छान वागणूक मिळायची. खाणं पिणं कशाची ददात नसायची. अगदी राहणं बिणं सगळं उत्तम. म्हणजे काय आईनी सोय आमची करावी, आपली नातेवाईक मंडळीसुद्धा करणार नाहीत इतकं प्रेम किंवा इतकं सगळं चांगलं उपलब्ध आम्हाला ती मंडळी करून द्यायची. लांब ठिकाण असेल तर गाड्यांची सोय करायची. म्हणजे अशा तऱ्हेने कुठल्याही प्रकारे काम करा, तोशिष नको तुम्हाला, अशा तऱ्हेने आईने खूप त्या वेळेला सांभाळायचा प्रयत्न करून हे काम सर्वांच्याकडून करून घेतलं. आणि अशा तऱ्हेने सकाळच्या वेळेमध्ये पुस्तक सेवा नसेल तर सकाळची उपासना घ्यायची. सकाळचं 7 ते 8:30 प्रातस्मरणाचं भजन घ्यायचं आणि मग त्यावेळेला रेग्युलर जे काही वाचन त्यांच्या रोजच्या ह्याच्यात चालू असेल ते कंटिन्यू करायचं आणि 7 दिवस ते पुस्तक मध्यंतरी वाचलं जायचं. अशा तऱ्हेने सकाळची प्रातस्मरणाची उपासना जर पुस्तक सेवा नसेल तर. मग असे 3 वेळेची भजन, अन्यथा पुस्तक सेवा, अशा पद्धतीने थोडंसं त्याच्यामध्ये ऑप्शन होतं म्हणजे. आणि 3 वेळाचं भजन झाल्यानंतर मग मधल्या वेळेमध्ये सकाळी जी वेळ असायची, समजा भजन असेल तर भजनाहून आल्यानंतर आपोआप आपलं सर्वांचं आपलं आपलं कपडे धुणं जे काय असायचं ते आटपून नाश्ता झाला की प्रत्येकाने आपापली उपासना करायची. आपापली उपासना करायची, जे काय असेल प्रत्येकाची नामस्मरण किंवा वाचन जे काय असेल ते सगळं करायचं. आणि 12 वाजेपर्यंत सगळं काय आपलं आटोपलं की मग 12 ते 1पर्यंत 1:30पर्यंत जेवणं वगैरे झाली की थोडी अर्धा पाऊण तास विश्रांती घ्यायची आणि संध्याकाळच्या भजनाला सगळे आम्ही जायचो. आणि संध्याकाळी भजनाहून आल्यानंतर चहा कॉफी घेतल्यानंतर सगळी आम्ही जी मंडळी होतो त्या आम्ही सगळ्यांनी मिळून गुरुमाय गुणगान ही उपासना 100 ओव्या रोज म्हणायच्या. जो काय आमचा 2 महिन्याचा 3 महिन्याचा तो कार्यक्रम असेल संपूर्ण, तर त्या संपूर्ण 2-3 महिन्यामध्ये रोज संध्याकाळी 100 ओव्याची उपासना एकत्रितपणाने त्यावेळेला आम्ही करत होतो. म्हणजे अशा तऱ्हेने ही प्रचाराची उपासना आणि वैयक्तिक उपासना आणि सामुदायिक उपासना अशा पद्धतीने त्यावेळेला ही उपासना पद्धती पण चालू होती. आणि रात्री झोपताना सगळ्यांनी एकत्रित नामस्मरण करायचं 1 माळ आणि मग झोपायचं. असा संपूर्ण दिवसाचा तो कार्यक्रम असायचा. आईंच्या प्रेमामुळे ती लोकंही आम्हाला खूप प्रेम द्यायची. आमच्याकडून असं वाटायचं की अरे बापरे, खरंच आईंच्यामुळे आपल्याला किती म्हणजे मान मिळतो, सगळं मिळतं, पण आईंचं प्रेम हे कुठेतरी आपल्यातही निर्माण व्हावं म्हणून आईने हे आम्हाला सगळं देऊ केलेलं आहे. तेव्हा याचा विसर आपल्याला कधी पडू नये अशी आईंच्याकडे सतत प्रार्थना त्यावेळेला करावी असं मनात कुठेतरी नक्कीच वाटायचं. मागच्या भागामध्ये तुम्ही सांगितलेलं की पुस्तक सेवा वगैरे करताना भयंकर कठीण अनुभव यायचे. म्हणजे अगदी शांततेची कसोटी पाहणारे, म्हणजे तेही अनुभव होते आणि आईंकडनं लाड सगळे तुम्हाला मिळायचे. आत्ता तुम्ही जसा उल्लेख केला की जिथे हे प्रस्थापित होतं सगळं मंदिर वगैरे, तिथे हे सगळ्या प्रकारचं म्हणजे आई सगळ्या जीवनाच्या सगळ्या अंगांची तुम्हाला एक प्रकारे ओळख करून देत होत्या असं म्हणायला हरकत नाही. आणि अजून एक याला उपमा द्यावीशी वाटते, ती म्हणजे हरिमंदिर म्हणजे शाळा आणि हे तुमची जी प्रचार सेवा होती ती प्रयोगशाळा, बरोबर असं म्हणावंसं वाटतं. कारण ते पूर्ण तुम्ही शिकायचं तिकडे, ते लगेच त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला इकडे, की तुम्ही शिकलायत ते बरोबर आहे की नाही, बिंबवलंय की नाही, मनात शिरलंय की नाही पूर्णपणे, हे आई लगेच तुम्हाला पडताळा आणून द्यायच्या. नक्कीच. मग ह्याच्यात तुम्हाला म्हणजे काय असे जर थोडे सविस्तर अनुभव सांगा ना, की प्रचार सेवेत असे काय अनुभव, कसे अनुभव आले तुम्हाला ते थोडे सांगा ना. एकतर प्रचाराच्या वेळेला म्हणजे जसं आपण म्हटलं की पुस्तक सेवा ही खूप महत्त्वाची होती त्याच्यामध्ये. आणि पुस्तक सेवेच्या वेळेला अनेक अनुभव, म्हणजे कोणी चांगलं बोलायचं, कोणी वाद घालायचं, कोणी दारं आपटायचं, कोणी अनेक पद्धतीने अनुभव त्यावेळेला आले. तर त्याच्यातून आम्हाला जे आईना शिकवायचं होतं की संयम बाळगायचा आहे, दुर्गुण टाकायचे आहेत, कोण असं वागलं तर आपण तसं नाही वागायचं आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आम्हाला आईना शिकवायच्या होत्या त्या अनुभवायला म्हणजे त्या प्रात्यक्षिकसुद्धा आम्हाला त्याचं अनुभवायला मिळालं. म्हणजे एका ठिकाणी मी गेले होते, म्हणजे ते ही आई असतानाची गोष्ट आहे, जी आम्ही 5.5 महिने फिरत होतो त्यावेळेला, तेव्हा हा अनुभव मला स्वतःला घ्यायला मिळाला. तर आम्ही चिकोडीमध्ये आमचा असाच सप्ताह होता, हरिनाम सप्ताह. आणि सकाळच्या वेळेमध्ये आम्ही असं 9 ते 12 घरोघरी जात होतो, तसं पुस्तक सेवेसाठी आम्ही गेलेलो होतो. आणि पुस्तक सेवा करता करता आम्ही एका घरी गेलो, तर त्या घरामध्ये एक सद्गृहस्थ होते. त्यांचं वय वर्ष 70 तरी नक्कीच असेल त्यांच्याकडे बघितल्यानंतर, धोतर टोपे असं व्यवस्थित घातलेलं सगळं. आणि घरामध्ये
गेल्यानंतर सांगितले नेहमीप्रमाणे आईंचा शिरस्ता माहिती सांगितली, कार्यक्रम आहे म्हणून सांगितलं, अशा कलावती देवी आहेत, त्यांच्या आम्ही सगळी मंडळी आलेलो आहोत भक्त मंडळी, तर तुम्ही कार्यक्रमाला या आणि त्यांची अशी पुस्तकं आहेत ती तुम्ही बघावी अशी म्हणजे इच्छा आहे. हे सगळं पाठ केल्यासारखं सगळं सांगितलं त्यांना. त्यांनी ऐकून घेतलं सगळं आणि एकदम बंबार्डिंग सुरू केलं. बंबार्डिंगच म्हणायचं. कसली पुस्तकं आहे, काय सांगताय तुम्ही, सगळं झूट आहे, हे सगळं झूट आहे, हे काय मी मानत नाही, काय संत बिंत काही नसतात, मी काय माझा काय याच्यावरती विश्वास नाही आहे आणि पुस्तक मला काही नको आणि मी भजनालाही काही येईन असं मी काही तुम्हाला गॅरंटी देत नाही. सगळं शांतपण, संयम बाळगायला पाहिजे. हे जे सारखं बिंबवलेलं होतं मनावरती, इतकं ते ऐकल्यानंतर एकतर एकदम असं आता काय आपण प्रत्युत्तर करायचं आहे, याला ओरडायचं तर नाही आहे, वाद तर घालायचं नाही आहे, चिडायचं तर नाही आहे, मग आता काय करायचं. मग मी त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि मी म्हटलं की होय आजोबा, तुमच्या दृष्टीने तुम्ही हा विचार सांगताय तो कदाचित तुमच्या दृष्टीने योग्य असेल, पण बाकी आपण विचार करायला गेलं, तुम्ही म्हणता हे संतबिंत काही नसतात, मग ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज, रामदास हे होऊन गेले, यांच्याबद्दल लोकांना उगीच आपलेपणा वाटला नाही, उगीच त्यांचे सगळे ग्रंथ लोकांच्यापर्यंत पोहोचले नाहीत, काहीतरी लोकांना त्याच्यातून मिळणार आहे, मिळत राहिलं, अजूनही मिळतंय. म्हणून त्या लोकांना निर्वाणानंतर एवढी वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरांना लोक मानतात. ज्ञानेश्वरी प्रमाण म्हणून मानलं जातं, दासबोध प्रमाण म्हणून मानलं जातं, एकनाथी भागवत प्रमाण म्हणून मानलं जातं, उगीच नाही. त्या संतांचं कार्य तेवढंच मोठं आहे. तेव्हा संत नाहीत किंवा संतांचं कार्य चालत नाही असं तुम्ही आजोबा नाही म्हणू शकत. तुम्ही येऊ नका कार्यक्रमाला, तुम्ही ही पुस्तकं नका घेऊ, पण तुम्ही असं, मला असं वाटतं की हे सगळ्या एकाच तागडीतून तोलू नका. सुक्याबरोबर ओलासं जी म्हण आहे ना, तर त्याच्याबरोबर तुम्ही सगळं असं नाही म्हणू शकत. असं मी शांतपणाने त्यांना सांगितलं की माझ्या बुद्धीनुसार, आता ते बऱ्यापैकी पंडित होते, पण माझ्या बुद्धीनुसार जे आईने काय सुचवलं असेल तेवढं मी न वाद घालता, न गडबडता, न चिडता सांगायचा त्यांना प्रयत्न केला. आणि तरी पण ते म्हणाले ठीक आहे, तुमचं म्हणणं तुमच्याकडे आहे, माझं म्हणणं माझ्याकडे आहे, मी काय तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही आणि मी काही पुस्तकं घेणार नाही. नका घेऊ, पुस्तक घ्या असं तुम्हाला आग्रह आम्ही करत नाही. आमची सेवा आहे गुरुसेवा, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आमंत्रण करायला आलेलो आहे. एवढं शांतपणाने सांगितलं आणि त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही पुस्तक घेऊ नका, पण माझी एक तुम्हाला विनंती आहे. मी एक छोटी तुमची नात समजा, मुलगी समजा, काही समजा, पण माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एकदा तरी कार्यक्रमाला या, एकदा तरी तुम्ही भजनाला या. म्हणजे शिस्त कशी असते, शांतता कशी असते, एकत्रित उपासना कशा पद्धतीने चालू शकते, तर ते तुम्हाला कमीत कमी पाहायला तरी मिळेल. तुम्ही एकदा तरी कुठेतरी एक काहीतरी बघायचं आहे म्हणून तरी या. 2 दिवस मी तुमची वाट बघेन, 3ऱ्या दिवशी तुम्ही मला नाही आलेला दिसलात तर मी परत तुमच्या घरी येईन आजोबा, असं म्हणून त्यांना सांगितलं. घरी आलो. घरी आल्यानंतर संध्याकाळचं भजन झालं, आजोबा काही दिसले नाहीत. 2ऱ्या दिवसाचं भजन झालं, आजोबा काही दिसले नाहीत. आता मला असं वाटलं की आता आपल्याला जायला पाहिजे परत त्यांच्या घरी, परत एकदा आमंत्रण करायला. पण 3ऱ्या दिवशी ते आजोबा संध्याकाळच्या भजनामध्ये अर्धा तास होता, म्हणजे ताराबाई सांगून खाली बसले आणि ते गृहस्थ आले. बघितलं मी त्यांना तिकडून आल्यानंतर मला खूप बरं वाटलं. हा आले बाबा, हे आजोबा बघायला तरी आले कमीत कमी. एवढं त्यांना जे वाटत होतं की ते कमीत कमी पाहायला तरी आलेत की काय आहे नक्की, खरं आहे का खोटं आहे हे बघायला तरी आलेत. आई तुम्हीच आता योग्य ते तुम्हीच करणार आहात, इथपर्यंत ते आलेले आहेत, पुढचं काम तुमचं आहे. मग ते आले वगैरे बसले सगळे लोक. आपली तर शिस्त शांतता म्हणजे खूपच आहे ना. मग भजन वगैरे संपल्यानंतर सगळी मंडळी ओळीनी गेली, नामस्मरण करत प्रसाद घेऊन. पुस्तक स्टॉलवरती ज्यांना पुस्तकं पाहिजे ती पुस्तकं लोकांनी घेतली आणि सगळे घरी गेले. सगळं म्हणजे मंदिर रिकामं झालं. आम्ही सगळे भगिनी आणि ते आजोबा आणि पुस्तक स्टॉलवरती सेवेकरी एवढे राहिलो. ते तिथेच उभे होते. मग त्यांनी विचारलं की अहो असं असं आमच्या घरी एक मुलगी आली होती आणि तिने हे सगळं सांगितलं म्हणून मी बघायला आलं. फार छान आहे, खरंच त्या मुलीने सांगितल्यासारखंच आहे हो, हे तुमचं भजन, ही शिस्त, हे सगळं खरंच आहे. आणि तुमच्या प्रमुख कोण आहेत त्यांना मला भेटायचं आहे. मग त्यांनी ताराबाईंना बोलवलं आणि सांगितलं की ह्याला तुम्हाला भेटायचं आहे.
मग ते म्हणाले की अहो माझ्याकडे ना अशी एक मुलगी आली होती आणि तिने मला हे सगळं सांगितलं म्हणून मी बघायला, ती मुलगी त्या मुलीला बोलवा. मग तारे म्हणाले कोण मुलगी? तर आम्ही तिघी मुली होतो त्यावेळेला, आम्हाला तिघी नाही बोलवलं त्यांनी, इकडे या म्हणून. मग तिथे गेल्यानंतर त्या आजोबांना मी आधीच बघितलं होतं. मग तिथे गेल्यानंतर कोण होती ज्याच्यात तुमच्याकडे आले? तर माझ्याकडे ही मुलगी आली तेवढं सांगितलं. मग त्यांनी सगळं सांगितलं का अशी ही आली होती माझ्याकडे आणि मी हिला फार बोललो. हो, पण ही मुलगी ना खूप संयमी आहे. हां, भरून पावलं मला, भरून पावलं की आज आईंना जे अपेक्षित आहे आमच्याकडून की काम करताना संयम बाळगायचा आहे. आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून द्यायचा प्रयत्न करायचा आहे. भले त्याला पटलं न पटलं हा भाग वेगळा आहे, पण त्यांनी जे म्हटलं ते आईना तिथपर्यंत पोचल्यासारखं झालं सेवा. असं मला त्या क्षणाला कुठेतरी एकदम असं वाटलं आणि माझं मन खूप एकतर आनंदाने भरून आलं, आईंच्या प्रेमाने भरून आलं आणि असं वाटलं की जे करून घेतलं आईने ते योग्य होतं. तो माणूस इथपर्यंत आला एवढा वाद घालून म्हणजे नक्कीच आईने काम केलं पुढचं. मग ते आले आणि पुस्तक घेऊन गेले. आईंचं चरित्र ते जाताना घेऊन गेले. म्हणजे पुस्तक सेवेमधून आईला आम्हाला जे शिकवायचं होतं ते कदाचित त्यावेळेला साध्य झालं असावं की संयम न सोडता आपल्या गुरूंच्याबद्दल माहिती देणं हे प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे. म्हणजे प्रयोगशाळा जे तू म्हणालीस की शाळा आहे आईंची, आईंचं मंदिर हरिमंदिर म्हणजे, आणि ही प्रयोगशाळा आहे की तिथे शिकवलेलं आम्ही ते तपासून पाहायचं आहे, आमच्यावर आचरण करून पाहायचं आहे आणि आचरण योग्य झालं तर आई नक्कीच आशीर्वाद देतात. जे प्रेम आईंचं मिळतं, जो आनंद मिळतो तोच आईंचा आशीर्वाद या ठिकाणी होऊ शकतो. आणि दुसरा एक म्हणजे कसं आपण वागू नये, काय वागल्यानंतर आपल्याला वाईट वाटू शकतं. आम्ही मुंबईमध्येच आम्ही असंच पुस्तक सेवेतलाच अनुभव हा, पण मुंबईमध्ये आम्ही कांदिवलीला पुस्तक सेवेला गेलो होतो आणि गेल्यानंतर सगळे असंच एका घरी गेल्यावर माहिती सांगितली पुस्तकाची, भजनाची सगळी माहिती सांगितली आणि पुस्तक बघायला एक आजी आल्या घरातून बाहेर. आजीला ती सगळी माहिती सांगितल्यावर त्या हळूहळू अशी पुस्तक अशा पूर्ण वाकल्या होत्या आजी. मग त्यांनी ते सगळं बघितलं. तेवढ्यामध्ये त्या पुस्तक बघत असताना एक सद्गृहस्थ आले पाठीमागून आणि म्हणाले ती त्यांची आई असावी. मग ते म्हणाले आई काय चाललंय तुझं, हे काय करतेस तू, कोणाला हात घेतेस, तुला कळत नाही का मुंबईमध्ये असं सगळं चालत नाही, कोणीही आपल्या घरात येतील चोरी करून जातील, तुला काय कळतं की नाही, कसली पुस्तकं कसलं काय, हे काही नको आपल्याला, त्यांना घालवून दे बाहेर. म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो काका असं नाही आहे, इथे कार्यक्रम चालू आहे आणि माहिती आम्ही तुम्हाला पण सांगणारच आहोत, तुम्ही आत्ता नव्हता म्हणून आजींना सांगितलं. पुस्तक काय नको आई, हे तू केलंस ना मी तुला कानफाटात मारीन. म्हटल्यानंतर मला इतकं त्या क्षणाला काय करावं हे सुचेना. पुढे काय बोलू मी की ह्यांना काय सांगू हे मला काही कळेना की आता मी ह्याच्यावर काय बोलू त्यांना, किंवा मी हे कसं म्हणजे मला जिरवता येईना ते, की मला असं वाटलं की एवढी मोठी त्यांची आई, एवढी ज्येष्ठ म्हणजे वय एवढं होतं त्यांचं, वाकल्या त्या पूर्ण, पण असे आपल्या आईला कानाखाली वाजवीन असं म्हणू शकतं कोण, कसं म्हणू शकतं. हे मला इतका त्रास झाला त्या गोष्टीचा खूप. आणि त्या क्षणाला मला वाटलं की आपल्या घरामध्ये जी काही ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्याशी आपण असं वागता कामा नये. मला जरी ह्या गोष्टींनी माझी त्यांच्याशी ओळख नाही आहे, काही नाही आहे, तिराहित माणसं आहेत ती, पण त्या माणसांच्या वागण्याने मला जर इतका त्रास होऊ शकतो तर मी असं कुणाशी वागता कामा नये. माझ्या घरामध्ये उद्या ज्येष्ठ माणसं असली काय असेल तर त्यांनी म्हणजे कधी कधी ज्येष्ठ माणसांच्याकडून काही गडबड होत असते, पण त्या क्षणाला आपण त्यांच्याशी असं वागता कामा नये असं कुठेतरी मला इतकं जाणवलं त्यावेळेला. आईवडिलांशी तर नाहीच नाही, आपल्याला जन्म देऊन त्यांनी अत्यंत उपकार केलेले आहेत आपल्यावरती आणि त्यांच्या बाबतीत आपण असं नाहीच वागता कामा, पण ज्येष्ठ मंडळींची सुद्धा आपण असं वागता कामा नये हे मला कुठेतरी त्या क्षणाला वाटून गेलं. आपण मी म्हटलं काका असू दे आम्ही जातो, तुम्ही काही तसं हे करू नका, पुस्तक घेऊ नका. आम्ही पटकन खाली आलो, मी खाली येऊन बसले. मला 10 मिनटं काही सुचेना, धाय मोकलून रडावं की काय असं वाटलं, पण माझ्या 5 मिनटं मला ते आवरेना पण आणि मला खूप रडायला आलं तिथे.
आणि मग 5 मिनटं शांत झाल्यावर मी परत घरी गेलो. म्हणजे अशा काही घटना आईने दाखवल्या की तुला आयुष्यात असं नाही वागायचं आहे, म्हणून मला आईने त्या घरात नेलं की काय, आणि असं आयुष्यात नको वागूस तू, ही मला त्या वेळेला आईने शिकवण दिली असं मला त्या अनुभवानंतर वाटलं. म्हणजे खरंच आईंचे खूप उपकार आहे. हे दुर्गुण कसे ह्या पुस्तक सेवेच्या द्वारे आईने आमचा काढायचा प्रयत्न केला आणि हा मोठा अनुभव देऊन आईने मला त्यापासून निश्चितपणानेच परावृत्त करायचा प्रयत्न केला. त्या वेळेपासून म्हणजे चुका होतात, माझ्याकडूनही झाल्याच असतील निश्चितपणे, पण कुठेतरी जाणीव निर्माण होऊ शकते अशा वेळेला, आपल्याला आठवते त्यावेळेला, आणि निश्चितच जाणीव होऊन आपल्याकडून चूक कमी होण्याची शक्यता असते. संत युक्तिप्रयुक्तीने आमचे दुर्गुण कसे कमी करतात ह्याचं एक खूप उत्तम उदाहरण तुम्ही आता सांगितलं असं वाटतं. संतांना म्हणजे आमच्याकडनं संतांचं जे कार्य असतं त्यावेळीचा एक गोषवारा सांगा ना, किंवा आईंचं जे कार्य होतं किंवा आईंना आमच्याकडनं काय अपेक्षित होतं त्याबद्दल जरा सांगा ना. हां, त्यापूर्वी एक छोटासा यातल्याच एक अनुभव सांगते. ते सांगण्यापूर्वी की आनंद देतात कसा किंवा आपल्या दिव्यत्वाची प्रचिती कशी देतात. आपण म्हणतो ना की संतांच्या नामदेवांच्या वेळेला नाचत होता पांडुरंग, जनीला त्यांनी दळण दळून दिलं, अनेक गोरा कुंभाराची मडकी घडवली, खूप जण संतांच्या म्हणजे भक्तासाठी देव काही पण करतो, कुठल्याही प्रकारे तो काम करू शकतो आणि भक्ताला तो प्रचिती दाखवतो. आईंच्या उपासनेचं, आईंच्या भजनाचं, नामाचं सामर्थ्य इतकं आहे की तो पांडुरंग जसा नाचत होता नामदेवाच्या वेळेला तसा हा कृष्णही नाचला. हा एक अनुभव आम्हाला त्यावेळेला अनुभवायला मिळाला. ते थोडक्यात सांगते मी. खेडला आम्ही गेलो होतो. खेडला गेलेलं असताना तिथे संपूर्ण म्हणजे आईंची माहिती असल्यामुळे तो 7 दिवसाचा सप्ताह असा माहितीतल्या लोकांसाठी होता म्हणजे. आणि झाल्यानंतर चालू असताना सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा भजन व्हायचं आणि रात्रीचं भजन श्रीकृष्ण प्रतापचं होतं. आणि श्रीकृष्ण प्रतापचा कार्यक्रम 7 दिवस म्हणजे गवळणी, वाचन, पेटी म्हणजे असं रंगायचं ते एकदम पूर्ण अशा तऱ्हेचा तो कार्यक्रम 2 दिवस झाला. त्या कृष्ण मंदिरामध्ये, खेडला कृष्ण मंदिर आहे, त्या कृष्ण मंदिरामध्ये हा कार्यक्रम 7 दिवसाचा सप्ताह होता. 2 दिवस वगैरे छान पद्धतीने कार्यक्रम झाला आणि कृष्णाची मूर्ती इतकी मोहक आहे की बघूनच आपल्याला असं खूप प्रेम वाटतं म्हणजे एकदम असं. आणि त्यात कृष्ण प्रतापचा कार्यक्रम 2 दिवस झाल्यानंतर असा मला अनुभवला त्यावेळेला की रात्री तिसऱ्या दिवशी होतं आणि तिथे एक भगिनी होत्या शेठ आजी म्हणून. तर त्या काय करायच्या की कृष्णाच्या तिथे जी सेवा असायची म्हणजे साफसफाई करणं किंवा आलेली वस्तू नीट जागेवर ठेवणं, दिवे लावणं वेळेच्या वेळेला किंवा कृष्णाचं काही हारबीर फुलं असतील तर ती काढून म्हणजे नीट करणं असं कृष्णाच्या मूर्तीवरती सगळं, अशी त्यांची सेवा असायची. आणि रात्री भजन संपलं की परत एकदा त्या कृष्णाजवळ जायचं आणि सगळं त्याला असं म्हणजे फुलं वगैरे सगळी काढून ठेवायची, दूध बीत दाखवायचं आणि झोप बाबा असं म्हणून असं एक निरोप त्याचा घेतला. आम्ही त्या करायच्या, आम्ही पण जायचो त्यांच्याबरोबर, खूप छान वाटायचं. आणि तिसऱ्या दिवशी वेळेला काय झालं की सगळी म्हणजे आईंची ती कृष्णावरती गाणी सगळी गवळणी, इतकं भजन रंगलं त्या दिवशी की सांगूच शकत नाही. म्हणजे इतका तो माहोल असा तयार झाला आणि सगळ्या गवळणी म्हणजे एकापेक्षा एक सुंदर झाल्या, सगळ्या वाचन सुंदर झालं आणि भजन संपलं आणि प्रदक्षिणा चालू होती. म्हणजे ते रंगलं इतकं भजन, इतकं प्रेम सगळ्यांना वाटलं त्याच्यामधून. आणि आईंच्या दिव्यत्वाची प्रचिती कशी, तर आमचे पेटीवाले एक गुरुजी होते, म्हणजे उत्स्फूर्त गोष्टी कशा होऊ शकतात त्या प्रेमाच्या पोटी. तर त्यांनी काय केलं, ते असे पेटी वाजवायचे, समोर तबलजी, त्यांच्यासमोर ते पेटीवाले गुरुजी. आणि त्यावेळेला त्या पेटीला काय होतं, असे एक बंद असतो ना, ती गळ्यात पण घालून आपण जाऊ शकतो कुठेही. तर अशा त्या पेटीला तो बंद होता. तर प्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर आम्हाला कुणालाही कळायच्या आतमध्ये ते गुरुजी उठले आणि त्यांनी ती पेटी गळ्यात घातली आणि त्या पुरुषा बंधूंची प्रदक्षिणा होती. तर त्यांच्याबरोबर ते एक पेटी सकट वाजवत प्रदक्षिणा मारून आले. त्यांनाही कळलं नाही, आम्हालाही कुणाला कळलं नाही की हे असं काय करतायत. उठून प्रदक्षिणा पूर्ण केली आणि परत ते जागेवर येऊन बसले आणि मला हळूच म्हणाले, ताई गडबड झाली हो. काय आता चालू होतं, काय बोलणार मी, असं ताई गडबड झाली म्हणाले. असं हाताने केलं मी, असू दे.
मग पुढचं प्रदक्षिणा संपली, सगळी मंडळी घरी गेली आणि म्हणाले, ताई चुकलं हो माझं. म्हणलं, हो गुरुजी, चूक नाही म्हणतायत. तुम्ही ज्या उत्स्फूर्ततेने केलं हे कुणाला कळायच्या आत तुम्ही उठलात. आता तुम्ही ते कुठल्या ह्याच्याने उठलात, तुम्हाला काय वाटलं हे मला कसं कळणार, हे आई आणि तुम्हीच जाणू शकता. त्यामुळे मला काही कळलंच नाही हो, इतका मला आनंद वाटत होता त्याच्यामध्ये. हे सगळा माहोल असा काही तयार झालेला होता की मी भारावून गेलो. मी उठलो कसा आणि गेलो कसा त्यांच्यावर प्रदक्षिणा घालायला, हे माझं मला कळलं नाही हो, चुकलं माझं. म्हटलं, नाही हो आई, असं आई कशाला तुम्हाला हे करतील, असं काही नाही, तुम्ही काही वाटून घेऊ नका. ते सगळं झालं आणि मग भजन संपून सगळी मंडळी घरी गेली आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही गेलो कृष्णाजवळ गेलो. आजीनी ते सगळं काढलं, फुलं वगैरे सगळं काढलं, कृष्णाला छान एकदम हे केलं. आणि कृष्णाच्या पायामध्ये ना असे चांदीचे चाळ होते, आपण छुमछुम म्हणतात ना, तसे चांदीचे चाळ बांधलेले होते त्याच्या पायामध्ये. आणि त्यांनी ते सगळं सारखं करत असताना त्यांच्या लक्षात आलं की कृष्णाच्या एका पायातली चाळ सुटलेली आहे. दोन्ही पायामध्ये 2 चाळ होते, तर त्याच्या एका पायातलं चाळ सुटून खाली पडलंय. तिथे भजन होईपर्यंत कोणी गेलं नाही, तिथे कोणी हात लावला नाही, काहीही झालं नाही. पण ते बघितल्याबरोबर त्यांनी हाक मारली, मीराताई मीराताई, हे बघा, हे काय झालंय. म्हटलं, काय झालंय. अहो, कृष्णाच्या पायातली चाळ सुटले, कृष्ण नाचला. आईंच्या त्या गवळणी ऐकून त्या प्रेमाने तो काय, म्हणजे खरोखर त्यावेळेला काय त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये गोपी कशा रंगत असतील हे कुठेतरी चुणूक. म्हणजे कृष्ण नाचला का, तर आईंचं भक्तिप्रेम, आईनी केलेल्या लावलेल्या चाली, आईंचं कृष्णावरचं प्रेम, आईंचं भक्तांच्यावरचं प्रेम आणि भक्तांना आईंच्याबद्दल वाटत असलेली आपुलकी आणि प्रेम, या सगळ्या गोष्टीमुळे त्याला सुद्धा वाटलं आपण पण आनंद घ्यावा. त्याला जो आनंद झालाय तो आम्हालाही होतो, कारण अक्षरशः रोमांच उभा राहिले त्यावेळेला सगळ्यांनी ते बघितल्यावर त्याची चाळ सुटून पडलेली. ते सगळ्यांना हेच वाटलं की कृष्ण आज नाचला. या गवळणी ऐकताना कृष्ण, कारण ते रासक्रीडेचे गवळण आहे ना कुंजवनी, तर खरोखर या कुंजवनी ते अवतरलं आणि कृष्ण नाचला. सगळ्यांसाठी कृष्णाने नाचून आम्हाला ही परिस्थिती दाखवली. हा एक म्हणजे इतका असा काय म्हणतात ना की वेगळा अनुभव आम्हाला अनुभवायला मिळाला. आता ह्याच्यावर कोणाचा विश्वास बसेल न बसेल तो भाग वेगळा, पण आम्ही जो आनंद अनुभवला तो अप्रतिम आहे, अवर्णनीय आहे, त्याला तोडच नाही आहे कसं. आणि शाश्वत आहे. हे महत्त्वाचं शाश्वत आहे. तुम्ही ह्याच्याबद्दल सांगत होतात की आईंचा बोध थोडक्यामध्ये कसा सांगाल ते, म्हणजे प्रचाराचं नाही संतांचं कार्य काय असतं आणि आपल्याकडून त्यांना काय अपेक्षित असतं, म्हणजे आईंना आपल्याकडनं काय अपेक्षित होतं, हे सगळं आपण करतोय, पण नक्की आईंना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे ते जरा सांगा. संतांचं मुख्य कार्य म्हणजे कसं की माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणं, हे मुख्य कार्य संतांचं आहे. माणूस म्हणून जगायला शिकवणं. एकतर आपण नरदेह घेऊन आलेलो आहे, 2 पाय 2 हात कान डोळे सगळे देऊन, इंद्रिय देऊन देवाने पाठवलं आहे. आपल्याला काही 4 पाय नाही आहेत किंवा शेपटी नाही आहे, म्हणजे आपण नक्कीच माणूस आहोत. तर ह्या सगळं देऊन परमेश्वराने मनुष्य योनीमध्ये आम्हाला पाठवलेलं आहे. तेव्हा आम्ही मनुष्य योनीत आलेलो आहे, पण आम्ही वागतोय कसं, पशुसारखं. मग पशुसारखं म्हणजे कसं, खाणे पिणे मजा करणे, प्रजा उत्पन्न करणे, आहार निद्रा भय मैथून, एवढंच पशुपक्षी करतात. आम्ही पण तेच करतो ना. नरजन्माला आल्यानंतर आपल्याला नक्की काय करायचं आहे याचा माणसाला, मनुष्य प्राण्याला विसर पडलेला आहे. त्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी आमच्यातून घडतात, नको तसं आम्ही वागत असतो आणि हे आयुष्य आमचं फुकट जातं. म्हणजे पशूंच्यासारखंच खाणे पिणे आणि प्रजा उत्पन्न करणे, ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही एक दिवस या जगातून निघून जातो. मग काय मिळवलं, माणूस म्हणून पण जगत नाही आणि माणुसकी तर 4 हात दूर राहते आमच्यापासून. म्हणून माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणं हे खरं संतांचं काम आहे. माणुसकी शिकवणं हे खरं संतांचं कार्य आहे आणि सगळ्या संतांनी तेच केलं. मग ते करत असताना त्यांनी उपासना सांगितली, परमेश्वराच्या नामाने आपल्याला काय जीवनामध्ये मिळवायचं आहे हे सांगितलं. तसंच आईनी सुद्धा आम्हाला तेच शिकवायचा प्रयत्न केला आहे. नरदेहात आल्यानंतर तुमचं नक्की काम काय आहे, नक्की काम काय आहे, तर प्रपंच करायचाच आहे. बाकी इतर सगळ्या उपभोगायला मिळालेल्या गोष्टी उपभोगायच्या आहेत, पण हे कुणामुळे मला मिळतं आहे,
ह्याच्या पाठीमागे काय आहे, कुणाचा आशीर्वाद आहे, ही भावना मनामध्ये ठेवायची आहे. परमेश्वरामुळे, परमेश्वराच्या कृपेमुळे, परमेश्वराच्या इच्छेमुळे मला हे सगळं प्राप्त होत आहे आणि त्याच्याच इच्छेने मी हे सगळं उपभोगतोय. पण उपभोगत असताना त्याच्यामुळे मिळतं आहे ही आठवण ठेवायला नको का? त्याला आम्ही विसरतो आणि आम्ही घसरत आयुष्यही संपून जातं. मग ह्या पशुवृत्तीपासून आम्हाला बाहेर काढण्याचं कार्य संतांचं आहे. मग त्याच्यासाठी त्यांच्या सहवासात गेल्यानंतर आम्हाला वेळोवेळी बोध करतात म्हणजे प्रत्यक्षही बोलत असतात. वेळोवेळी आम्ही कुठे चुका करतो त्या चुकांमधून पण आम्हाला शिकवत असतात की असं नाही, असं वागलं तर देवाला आवडतं, असं वागलं तर देवाचा आशीर्वाद मिळतो आणि तुम्ही नरदेहात येण्यासाठी, योग्य काम करण्यासाठी तुम्ही तयार होऊ शकता. असं वेळोवेळी आई स्वतः सांगत होत्या आणि निर्वाण आईंचं झाल्यानंतर सुद्धा हे कार्य आईंचं चालूच आहे. कशा रीतीने? तर ह्या भजनातून आईने आम्हाला हे सगळं शिकवायचा प्रयत्न केला आहे. का कसं? तर आईने सगळ्या 12 वर्षाची जी सेवा केली, आईने कीर्तन सेवा, त्या सेवेमध्ये संपूर्ण समाजाचं निरीक्षण केल्यानंतर आईने एक ठोकताळा मांडलेला आहे की कशाची गरज आहे लोकांना, काय दिलं म्हणजे ही मंडळी सुधारू शकतील, माणूस म्हणून जगू शकतील, याच्यासाठी काय करायचं. सगळ्या संतांची निवडक भजनं, काही प्रत्येक संतांची भजनं आईने संकलित केली, एकत्र केली आणि स्वतः रचलेली काही पदं, हे सगळं आईने एकत्र करून आमच्यासाठी ही उपासना पद्धती चालू केली की 1.5 तासाच्या प्रार्थनेमध्ये बरोबर 1.5 तासामध्ये ही उपासना कशी होऊ शकते याचा सगळा अभ्यास करून, याचं सगळं टाईम मॅनेजमेंट काय म्हणतात ना, ते त्या सगळ्या पद्धतीने आईने आमच्यासमोर ही भजनाची 1.5 तासाची उपासना केली. मग उपासना केल्यानंतर काय होतं? सगळ्या संतांचे अभंग जसं आम्ही लक्ष देऊन म्हणतो, चाली तर सुंदर आहेत, चाली स्वतः लावल्या, शिकवल्या, मन नादप्रिय आहे, नाद ऐकल्यानंतर मन एकत्रित येऊ शकतं, कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं. हे सगळं झाल्यानंतर मग त्या 1.5 तासामध्ये 5 भजनं झाल्यानंतर मध्यंतरी परत आणखीन एक दुसरी सोय केली, म्हणजे संतांचे अभंग जेव्हा आम्ही म्हणतो, जेव्हा त्याचा विचार करायला लागतो, तेव्हा आम्हाला हळूहळू कळतं की काय करायला पाहिजे आहे. मग काय करायला पाहिजे म्हटल्यानंतर काय करायचं? मग आईने सगळीची पुस्तकं लिहिली, 13 प्रकाशनं. या सगळ्या 13 प्रकाशनांमधून ही सोय आईने आमच्यासाठी करून ठेवली. मध्यंतरी जे वाचन असतं 10 मिनटं 15 मिनटं जे काय असेल ते त्या भजनाच्या ह्याच्याप्रमाणे, तर ते वाचन आमच्यासाठी आईने चालू ठेवलं, म्हणजे चालू केली ही पद्धत की मध्यंतरी उपासना करत असताना अर्ध उपासना झाल्यानंतर मनाला गुरुबोध मिळायला पाहिजे आहे. म्हणजे जी उपासना करतोय, जी प्रार्थना करतोय परमेश्वराची, ती करत असताना काय करायला पाहिजे योग्य, आणि सद्गुरूंच्या बोधाने मन कसं शुद्ध होतं आणि शुद्ध मनामध्येच परमेश्वराची जी म्हणजे हे आहे प्रतिमा, ती आपोआपच प्रगट होऊ शकते. मन शुद्ध नसेल तर आम्हाला अंतर्यामीचा परमेश्वर कळू शकत नाही. आमच्या अंतर्यामी तो कसा आहे हे समजण्यासाठी आईने या गुरुबोधाची सोय मध्यंतरी करून ठेवली आमच्यासाठी. मग उरलेलं भजन घेतल्यानंतर आईने अंतरंगात आणखीन उतरा, जेव्हा तुमचं मन एकत्र येतं त्यावेळेला आणखीन तुम्हाला आत जायला पाहिजे. गुरुबोधाचं चिंतन सुरू झाल्यानंतर अजून आत उतरावं म्हणून नामाची सोय केली आहे. नामदान दिलेलं आहे मंडळींना. जी मंडळी आईंच्याकडून घेतलं त्यांना प्रश्न नाही, परंतु अजूनही ही सोय त्या ठिकाणी केलेली आहे. ते नाम घेतल्यानंतर याच भजनानी, या गुरुबोधानी जेव्हा मन आमचं आत उतरतं तेव्हा नाम घ्या. नाम घेत असताना मन आणखीन अंतरंगात गेल्यानंतर अजपाजपाची सोय करून ठेवली आहे. म्हणजे श्वासावरती ते नाम लावून श्वास येतात जातात, हा त्या ठिकाणीच परमेश्वराचा शोध घेता येतो असं आईने आम्हाला सांगितलं. ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेट होता श्वासावरती त्यावेळेला परमेश्वराचं स्थान काय आहे, कुठे आहे, आमच्या हृदयात अंतःकरणात तो कसा वास करू नये हे आम्हाला आईने समजावून द्यायचा प्रयत्न केला. 2 मिनटं मंदिरात शिकवण्याचा प्रयत्न केला, पण ते तुम्ही घरामध्ये 20 मिनटं, अर्धा तास, 2 तास करू शकता आणि घरात तुम्ही करा असं आईंचं सांगणं होतं.
भजन तर कराच तुम्ही, पण हे जे श्वासावरती नाम घेणं आहे त्याचं तुम्ही प्रॅक्टिस जास्त करावी, जास्तीत जास्त अंतरंगात उतरून नाम घेण्याचा प्रयत्न करावा. त्याची पद्धत काय आहे सगळं बोधामृतातून आईने आम्हाला सगळं सांगून ठेवलेलं आहे. फक्त आपण उचलायचं आहे आणि स्वतः करून पाहायचं आहे. तेव्हा अंतरंगात असलेला जो परमेश्वर आहे, विश्वरूप चैतन्यामध्ये जो अणुरेणूमध्ये भरून आहे, आज आईसुद्धा त्या विश्वरूप चैतन्याशी एकरूप झालेले आहे. तेव्हा त्या आईना, त्या परमेश्वरी शक्तीला, आमच्या अंतरंगात असलेल्या आत्मारामाला सगळं एकच म्हणता येईल आपल्याला. त्याला जर शोधायचं असेल तर सद्गुरूंच्या शिवाय पर्याय नाही. संतांचं साह्य घेतल्याशिवाय आयुष्याला गती नाही. संतांच्या साह्याशिवाय माणसाचं आयुष्य चांगल्या रीतीने जाऊ शकत नाही आणि त्या आयुष्याला पूर्णता येऊ शकत नाही. तेव्हा अनेक संतांनी हे कार्य केलं आणि आईने सुद्धा तेच कार्य केलं. आईंच्याकडे लोक जात होती की मला हा त्रास आहे, मला हे संकट आहे, मला ही समस्या आहे. लहान मुलाला शाळेत पाठवताना आई जसं त्याला खाऊ देते, आज बिस्किट देते, उद्या चकली देते, उद्या चिवडा देते, का देते? त्याला शाळेची गोडी लागावी. आईंच्याकडे आल्यानंतरसुद्धा आईने लोकांची संकटं एवढ्यासाठी दूर केली की तुम्हाला याची गोडी लागायला पाहिजे, तुम्हाला नामाचं महत्त्व समजायला पाहिजे आहे. भजनाची उपासना यामुळे आपल्याला काय मिळणार आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे आहे. म्हणून परमेश्वरी इच्छेने तुम्ही उपासना केल्यानंतर परमेश्वर तुमची संकट दूर करतो. पण तिथे अडकू नका, तिथेच थांबू नका. पहिलीतून 10वीत जायचं आहे, 10वीतून पुढे शिकायचं आहे. तर ही प्रगती आमची व्हायला पाहिजे, ही आईना आमच्याकडून नक्कीच अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा आहे, हीच अपेक्षा आहे, दुसरी काही अपेक्षा नाही. तुम्ही काय तांदूळ ठेवा, नारळ ठेवा, पैसे ठेवा, अमुक करा, तमुक करा, मला अमुक द्या, कसली अपेक्षा नाही आहे. उपासना करा, उपासनेने मन शुद्ध होतं. हे 100 नाही 200% असं आईंचं म्हणणं होतं. आणि ते मन शुद्ध झाल्यानंतर अंतरंगात असलेला परमेश्वर आपोआप सद्गुरूंच्या कृपेने प्रगट होतो. आम्हाला ती जाणीव होऊ शकते, ती अनुभूती येऊ शकते. हे एका परमेश्वरी इच्छेने, सद्गुरूंच्या साह्याने, सद्गुरूंच्या कृपेने, विशेष कृपेने हे आईंचं सांगणं होतं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला प्रत्येकाला नाशिवंत देह आहे, तो पडणारच आहे. एक ना एक दिवशी प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो. आमची मुलं शाळेला जातात तेव्हा मॅट्रिक होतात, मग आम्ही म्हणतो शालेय जीवनाचा शेवट गोड झाला. कॉलेजला जातात, ग्रॅज्युएट होतात तेव्हा कॉलेजच्या शिक्षणाचा शेवट गोड झाला. नोकरी लागल्यानंतर मग तो बाबा स्थिरावला, सगळं काही आता झाले, शेवट गोड झाला. घरात कार्य असेल तर निभावून झालं पूर्ण की बाबा परमेश्वराच्या देवक ठेवलं जातं. म्हणजे अशा तऱ्हेने देवाच्या कृपेने ह्या कार्याचा शेवट गोड झाला. पण हा विचार करतो का की माझ्या आयुष्याचा शेवट गोड व्हायचा आहे, माझ्या आयुष्याचा शेवट गोड करण्यासाठी मला काय करायचं आहे तर संतांचं सहाय्य घ्यायचं आहे. म्हणून आईने रोजच्या उपासनेमध्ये एक भजन घातलं आहे की शेवट गोड करी गुरुराया. गुरुरायाकडे मागितलेलं आहे, कारण गुरुराया, संत, आई ह्याच समर्थ आहे. आपल्या आयुष्याचा शेवट गोड करण्यासाठी फक्त आईच समर्थ आहे. प्रत्येकाचे सद्गुरूच समर्थ आहेत. तेव्हा त्यांना रोज प्रार्थना केल्यानंतर जेव्हा त्यांना प्रार्थना पोहोचेल, जेव्हा त्याला आई म्हणायचे, जेव्हा त्याला विश्वास वाटेल, सद्गुरूंना तुमच्याबद्दल विश्वास वाटेल, तेव्हा तो तिजोरीची किल्ली देऊन टाकेल. तिजोरीची किल्ली म्हणजे आत्मज्ञान, तिजोरीची किल्ली म्हणजे अंतरंगातल्या परमेश्वराची ओळख. तेव्हा तो शेवट गोड कसा होतो किंवा त्याच्यासाठी ते भजनाच्या माध्यमातून आईने आमच्यासमोर कसं ठेवलं हे आपण आता शेवट गोड करी या भजनातून समजावून घेऊया. शेवट गोड करी गुरुराया, शेवट गोड करी, शेवट गोड करी गुरुराया, शेवट गोड करी. पंचविषयी आसक्त होऊनी, पंचविषयी आसक्त होऊनी, बनलो मी अविचारी गुरुराया, बनलो मी अविचारी गुरुराया, शेवट गोड करी.
शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी अनन्य भक्ती दान देऊनी अनन्य भक्ती दान देऊनी करी मजस विचारी गुरुराया करी मजस विचारी गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी तव पद कमला मोद सेवुनी तव पद कमला मोद सेवुनी राहीन निरंतरी गुरुराया राहीन निरंतरी गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी कलिमल दहना पदरी गे दीना कलिमल दहना पदरी गे दीना तुझी माझा कैवारी गुरुराया तुझी माझा कैवारी गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी. खूप छान ताई. प्रेक्षक हो, आपली जी पॉडकास्ट सिरीज चालू आहे परमपूज्य श्री कलावती देवी यांच्यावर, त्याचा शेवट आज गोड झालेला आहे. मीराताईंच्या आजच्या विवेचनानंतर त्याचा हा शेवटचा भाग आपण प्रसारित करत आहोत. जो बोध मिळालेला आहे आपल्याला या सगळ्या पॉडकास्टमधून, त्याचं आपण वरचेवर विवरण कराल, वरचेवर त्याचं मनन कराल अशी मला नक्की आशा आहे. आणि परमपूज्यांची मंदिरं जिथे चालतात तिथे जाऊन आपण उपासना घ्याल, उपासना कराल आणि प्रकाशनं जी दिलेली आहे त्याचा नक्की लाभ घ्याल अशी मला खात्री वाटते. आपण आता इथे परमपूज्य आईंच्या जय जयकाराने ह्याची समाप्ती करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता 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 की जय.